तुमची जर मीनरास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. 15 जूनच्या महाभयंकर अमावस्येनंतर तुमच्या शांत विचारी आणि शिस्तबुद्ध आयुष्यात एक अशी अकल्पित आणि जीवघेणे वादळ धडकणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुम्ही या इशाऱ्याकडे वेळेवर दुर्लक्ष केलं तर तुमच्या आयुष्यात होत्याच नव्हतं व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. कारण ग्रह नक्षत्राची बदलती चाल आणि या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा एक अत्यंत भीतीदायक आणि थरथरक संकेत देत आहे. पण मंडळी, पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती नक्की ऐका. आजचा हा व्हिडिओ मीन राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एकाच पद्धतीने लागू होत नाहीये. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जर कालच्या अमावस्येनंतर तुमच्या घरामध्ये एखाद्या लहान बाळाचा जन्म झाला असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी नवीन सकारात्मक ऊर्जा आली असेल तर हा नकारात्मक इशारा तुमच्यासाठी अजिबात नाही. तुमच्या घरात आधीच देवाकृपेने आनंद आलेला आहे. परंतु तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जरी तुमच्या आयुष्यात सध्या सर्व चांगले चालले असेल तरी तुमच्यासाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये एक असा टर्निंग पॉईंट दडलेला आहे जो तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटापासून नेहमीसाठी सुरक्षित ठरेल. आणि हा व्हिडिओ खास करून मीन राशीच्या त्या लोकांसाठी ज्यांच्या आयुष्यात सध्या सतत अडचणी, पैशाची तंगी आणि मानसिक तणाव सुरू आहे. म्हणूनच मीन राशीच्या प्रत्येक जातकांनी, प्रत्येक व्यक्तींनी हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत श्वास रोखून नक्की पहा. कारण आजची छोटीशी सतर्कता तुम्हाला कोट्यावधीच्या नुकसानातून आणि आयुष्यभराच्या पश्चातापापासून वाचवू शकते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कारण की हा केवळ एक साधा व्हिडिओ नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. तर मंडळी, 15 जूनच्या त्या काळोख्या अमावस्येनंतर ब्रह्मांडात असे काही अत्यंत घातक आणि विनाशकारी घडामोडी घडत आहेत ज्यामुळे मीन राशीच्या मंडळींना स्थिर आयुष्यात मोठे वादळ ओढू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचा स्वामी स्वतः गुरुदेव बृहस्पती म्हणजेच की गुरुग्रह आहे आणि सध्या या अमावस्येच्या काळात तुमच्या राशीत असलेला राहूच्या प्रभावासोबतच तुमच्यावर सुरू असलेली शनीची साडेसाती आणि मंगळ ग्रहाची वक्रदृष्टी एका भयंकर अंगारक योगाची निर्मिती करत आहेत. हा केवळ ग्रहांचा सर्वसामान्य बदल नाही, तर तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या कौटुंबिक आणि व्यावसायिक षष्ठयंत्राचीही नांदी आहे. या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा आणि बिघडलेले ग्रहमान तुमचे सुख, शांती आणि समृद्धी एका रात्रीत हिरावून घेण्यासाठी सक्रिय झाले असून तुमच्यावर मोठं संकट ओढण्याची दाट शक्यता निर्माण झाली. ज्या लोकांवर तुम्ही आजवर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं, नेमक्या त्याच लोकांच्या मनात अचानक तुमच्याबद्दल कमलेची द्वेष, मत्सर आणि विषारी भावना निर्माण होणार आहेत. राहूच्या या मायावी कपटी प्रभाव अशा लोकांच्या क्रूर आणि भयानक चेहरे तुमच्यासमोर आणणार आहे ज्यांना तुम्ही तुमचे खरे हितचिंतक समजत होतात. तुमच्या प्रत्येकाचा जळफाट करणारा हा शत्रू बाहेरचा कुणी नसून तुमच्याच अवतीभोवती वावरणारा, तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्या विनाशाची खोल दरी खणणारा ठरणार आहे. या काळात मीन राशीवर सुरू असलेल्या साडेसातीमुळे शनिदेव तुमच्या संयमाची आणि बुद्धीची कठोर परीक्षा घेतील, तर राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडेल. तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक, कुटुंबिक आणि व्यावसायिक बाबीमध्ये एक असे जाळे विणले जात आहे ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला अशक्य होऊन बसेल. जर तुम्ही या 15 जूनच्या अमावस्येनंतर पूर्णपणे सतर्क राहिला आणि समोरच्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलून आपली गुपित सांगितले राहिला तर तिथून परत येण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. म्हणूनच मंडळी, या काळात कोणावरही अंधळा विश्वास न ठेवता प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणं हेच तुमचं एकमेव रक्षण ठरणार आहे. तर मंडळी, मीन राशीचा स्वभावच मुळात अत्यंत व्यावहारिक, न्यायप्रिय, कष्टाळू आणि सरळ मनाचा असतो. तुम्ही नेहमी इतरांचा विचार करता आणि कोणावरही एखादा विश्वास ठेवला की स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल, पण
समोरच्याचा विश्वास कधीच तोडत नाहीत. पण हाच तुमचा अतिविश्वासू आणि नेहमी इतरांना मदत करणारा हळवा स्वभाव आजच्या या स्वार्थी जगात तुमची सर्वात मोठी कमजोरी बनत आहे. तुमच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन लोक तुम्हाला मूर्ख बनवतात, तुमच्या भावनेशी खेळतात आणि काम झालं की तुम्हाला आजूबाजूला सारतात. मीनराशीच्या मंडळीनं तुमचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे निर्मळ असते. तुम्ही लोकांचे दुःख पाहून लगेच वळता. पण या 15 जून नंतर तुम्हाला तुमच्या या अतिभावनिक स्वभावाला आवर घालावा लागेल. डोळे मिटून कोणावरही विश्वास ठेवू नका. मंडळी, कुणीतरी तुमच्या याच हळव्या मनाचा आणि भावनेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता डोळ्यात पाणी न आणता पूर्णपणे प्रॅक्टिकल होऊन, व्यावहारिक होऊन बनून निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पण मंडळी, अमावस्येच्या नकर्मक ऊर्जा तुमच्या या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्यावर वार करण्यासाठी त्या कपटी लोकांना प्रवृत्त करत आहे. ज्योतिष संकेत आणि नक्षत्राच्या ऊर्जेनुसार तुमच्या जवळ असणाऱ्या ज्या कपटी लोकांपासून तुम्हाला 3 हात लांब राहायचं आहे, त्यांची नावाचे अक्षर सुरू होत आहे द, म आणि प. परत एकदा सांगते मंडळी, द, म आणि प या अक्षरापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे नाव असणारी व्यक्ती तुमच्या नात्यातील मित्र परिवारातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणीच असू शकते. जी वरून खूप गोड बोलते तेव्हा तुम्ही या व्यक्तीला भेटता तेव्हा ती तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेणंही पाप वाटू लागेल. पण लक्षात ठेवा, हे द, म, प अक्षराचे लोक पाठीमागे तुमच्याच नावाचे विष ओकत आहेत आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आग लावण्याची संधी शोधत आहेत. या व्यक्तीला तुमच्या प्रगतीचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि तुमच्या हसत्या-खेळत्या संसाराचा भयंकर जळफाट होत असतो. 15 जूनच्या अमावस्येनंतर या व्यक्तीच्या मनातील मत्सर इतका वाढेल की ती तुमच्या पती-पत्नीच्या नात्यात आणि घरामध्ये मुद्दाम मोठा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून तुमच्याच माणसांना तुमच्या विरुद्ध भडकवणे हा या व्यक्तीचा मुख्य हेतू असेल. मंडळी, यामुळे आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून ते अक्षरांच्या लोकांकडे गोड बोलण्याला अजिबात बळी पडू नये. अन्यथा तुमच्या आयुष्याची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. त्यासोबतच मंडळी, 15 जूनच्या अमावस्येनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध काही गुपित हालचाली किंवा राजकारण नक्कीच खेळले जाईल. कुंडलीतील ग्रहमान आणि राहूच्या अशुभ दृष्टीमुळे काही काळ अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमचे सहकारी तुमच्या कामाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करतील. पण मीनराशीच्या मंडळीनं तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरजच नाही, कारण मीनराशीचे लोक मनापासून कष्टाळू असतात आणि याच काळात तुमचे भाग्यस्थान बलवान होऊन तुम्हाला एक अद्भुत मानसिक शक्ती लाभणार आहे. जे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा किंवा तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा डाव थेट त्यांच्यावरच उलटणार आहे. तुमच्या अंगी असलेला मुळाचा कष्टाळू स्वभाव आणि राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती यांची तुमच्यावर असलेली असीम कृपा आणि शनिदेवाचं शुभ आशीर्वाद यामुळे तुमचे शत्रू प्रत्येक षड्यंत्र मोडून काढण्यात यशस्वी ठराल. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर तुमचे खरे रूप आणि प्रामाणिकपणा सिद्ध होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. जरी शत्रू तुमच्या पाठीमागे राजकारण करत असले तरी मीनराशीच्या कुंडलीतील गुरुग्रहाची शुभ स्थिती असल्याने तुम्हाला या काळात अचानक कुठून तरी मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अडकलेले किंवा बुडलेले पैसे या काळात अचानक परत मिळू शकते, ही संधी देखील तुम्हाला मिळणार आहे. पण मंडळी, जर तुमची प्रॉपर्टीचे किंवा जमिनीचे किंवा बँकचे काम बऱ्याच दिवसापासून रखडलेले असतील तर या अमावस्येनंतर त्या कामांना अचानक गती येईल आणि रखडलेली कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला एक अत्यंत सकारात्मक आणि मोठी सुवर्ण संधी चालून येईल. एखादा नवीन प्रकल्प, मोठी जबाबदारी किंवा रखडलेले उत्पन्नती किंवा उत्पन्नती या काळात अचानक मार्गी लागेल. व्यवसाय क्षेत्रात तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा जितका प्रयत्न करतील तितक्याच वेगाने तुम्ही यशाचे शिखर सर गाठाल. परंतु मंडळी, पैशाच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जरी या काळात धनलाभाचे योग येत असेल तरी पैशाची मोठी देवाणघेवाण करताना किंवा कुठेही नवीन गुंतवणूक जसं की शेअर मार्केट असेल किंवा जमिनीत व्यवहार करताना अजिबात घाई करू नका, कारण राशीतील राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीच्या ठिकाणी पैसे अडकवायला लावू शकतो, ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून कोणताही आर्थिक व्यवहार करताना शांत डोक्याने आणि तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच पुढे जा. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, तुमच्या कामाच्या आणि भविष्यातील योजनेची गुपितं
सर्वांसमोर उघडे करू नका. शांतपणे काम करत राहा, कारण या 15 जून नंतर तुमचे यशच तुमच्या शत्रूंना सर्वात चोख आणि सडेतोड उत्तर देणार आहे. लक्षात घ्या मंडळी, या 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या कौटुंबिक वातावरणातही बाहेरची व्यक्ती गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी शेवटी तुमच्या राशीचे रक्षण कीर्त देवगुरु बृहस्पती आणि न्यायदेवता शनिदेव हे सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश करून तुम्हालाच विजय मिळवून देणार. देवांची तुमच्यावर असीम कृपा असल्याने तुमच्यासोबत कधी अन्याय होऊ शकत नाही. या काळात सुरुवातीला जरी नात्यामध्ये थोडा तणाव किंवा संवादात दुरावा जाणवला तरी तुमच्या समजूतदार आणि प्रगल्भ स्वभावामुळे तुम्ही घरातील विस्कटलेली घडी पुन्हा अत्यंत चांगल्या प्रकारे बसवणार आहात. पती पत्नीमधील जुने वाद मिटून एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित होईल, ज्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. परंतु या काळात राहूचे तीव्र प्रभावामुळे तुम्हाला आरोग्याची काही तीव्र तक्रारी जाणवू शकतात. विशेषतः मानसिक तणाव, अतिविचार करणं आणि रात्रीची अपुरी झोप किंवा डोकेदुखी यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. शत्रूच्या चालीमुळे स्वतःला मानसिकदृष्ट्या खचू देऊ नका. रात्री झोपताना नकारात्मक विचार करणं पूर्णपणे टाळा आणि आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तसेच या दिवसामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळी अतिशय भीतीदायक किंवा विचित्र स्वप्ने पडण्याची दाट शक्यता आहे. पण या स्वप्नांना पाहून अजिबात घाबरू नका, कारण ही केवळ तुमच्या राशीतील राहूची नकारात्मक तरंग आहेत. सकाळी उठून देवाला नमस्कार केल्यास या स्वप्नांचा वाईट प्रभाव जागेच्या जागी नष्ट होऊन जाईल. आता या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी, आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्या कपटी म द प या अक्षरांच्या लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःचा पूर्णपणे बचाव करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला काही विशेष आणि सविस्तर उपाय करावे लागतील, जे तुमच्या भोवती एक अद्भुत सुरक्षा कवच तयार होतील. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळी, पहिला उपाय मी तुम्हाला सांगते. रोज सकाळी उठून स्नान केल्यानंतर देवांसमोर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावावा आणि पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा आराधना करावी किंवा गायत्री मंत्राचा किमान एक माळ जप करावा. ही देवी नामशक्ती तुमच्या कुटुंबाभोवती असे सकारात्मक कवच तयार करेल, ज्याला भेदणे कोणत्याही गुप्त शत्रूला कधीही शक्य होणार नाही. दुसरा उपाय आहे शनिदेव आणि ग्रह मंडळी. गुरुग्रहाची कृपा. मीन राशीवर 7:30 सुरू असल्याने दर शनिवारी संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचं पठण करावं. या काळात गुप्त शत्रूंची नजर लागून तुमचे कामं बिघडू नयेत म्हणून तुम्ही शनिवारी मारुतीच्या मंदिरातील काळा धागा आपल्या उजव्या पायात किंवा हातावर नक्की बांधावा. हे तुमच्या सर्वात मोठं रक्षण करेल. तसेच राशीचा स्वामी गुरु बलवान करण्यासाठी दर गुरुवारी कपाळावर केशरी किंवा हळदीचा टिळा लावा आणि गायला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला द्यावा. तिसरा उपाय, राहू शांती आणि दृष्ट काढणे. राहूच्या तुमच्या राशीतील प्रभाव कमी करण्यासाठी दर बुधवारी किंवा शनिवारी संध्याकाळी एक नारळावरून स्वतःचा आणि घरातील सदस्याचा उतारा करून डोक्यावरून 7 वेळा उतरावे. तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावं किंवा भैरवनाथ मंदिरात अर्पण करावं. यामुळे गुप्त शत्रूची वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. देवांवर आणि स्वतःच्या कर्मावर अढळ विश्वास ठेवा. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 15 जूनचा हा काळ जरी तुमची परीक्षा घेणारा असेल तरी तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देऊन अधिक मजबूत बनवणार आहे. कोण आपले आणि कोण परके याचा खरा चेहरा या काळात तुमच्या समोर येईल, ज्यामुळे तुमची भविष्यातील मोठी नुकसान टाळेल. सकारात्मक राहा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कारण ब्रह्मांडीय शक्ती आणि देवांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमचे येणारे दिवस यशाचे, आनंदाचे व समृद्धीचे असतील, यातील मात्र शंका नाही. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं नक्की लिहा आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.